द्या, बोट इकडे द्या. अहो एवढं काही नाही झालंय. ठीक आहे, आता हळद लावलीत ना. बोट इकडे द्या सांगितलं ना. मला सांगायचं नाही काय झालंय काय नाही झालंय का. बँडेड लावतोय. खरं तर काही गरज नाहीये. मला सांगू नका गरज आहे का नाही. लावा लावा लावा. उद्या जर ते बोट सुजलं, इन्फेक्शन राहिलं, ते कापायला लागलं तर एक बोट कापलेली बायको मला चालणार नाही. द्या इकडे. आणि कांदा मी जाडच चिरणार. राजवाडे मला बायको म्हणाले का? मी तुम्हाला ओरडतोय, तुम्ही हसताय तिथे. हॉटेलमध्ये राहतात ना तशी राहतात ही माणसं, एकमेकांना अनोळखी असल्यासारखे. घरात मानाची माणसं येणार आहेत, जावई येणार आहेत, अधिक मासाचं आमंत्रण द्यायचंय, काही नाही. येऊन बसली तिकडे आराम करत. पण हे इकडे मी एकटी करते काम करत बसली अनारसे. एवढे कष्ट पडतायत ना तर मग सोपं काहीतरी करावं. दुसऱ्याच्या जीवावर एवढा मोठा घाट घालायचाच कशाला मी म्हणतो. दुसरे कोण? या घरात राहणारे दुसरे? असं काय बोलताय तुम्ही? आणि घाट घालते काय म्हणता हो? अधिक मास आहे ना, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. जावयासाठी अनारसे करायचे असतात, ही पद्धत आहे आपली. अहो जावयांना तरी फोन करा, बसल्या बसल्या आमंत्रण द्या त्यांना. समरराव आणि नंदू या दोघांना मी फोन नक्की करेन. आणि अंशुमन आणि सुष्मिता? समररावांना कळलं म्हणजे त्या दोघांनाही आपोआप कळेल. याला काय अर्थ आहे? अहो दोन जावई आहेत ना, मग दोघांना वेगवेगळे फोन करायला लागतील. मान आहे बाबा, नाही केलं तर कसं दिसेल? आता ते कसं दिसेल हे मला माहित नाही, पण त्या अंशुमनशी एक शब्दही मी बोलणार नाही. मला त्याच्याशी बोलण्यात अजिबात रस नाही. अहो असा आडमुठेपणा बरा नाही हो. जेवढा मान समररावांचा आहे तेवढाच मान अंशुमन रावांचा पण आहे. फोन करा, दोघांनाही फोन करा. जमणार नाही. अरे जमणार नाही कसं? अहो असं काय करताय? एक जावई रुसलेला तुम्हाला चालणार आहे का? करा फोन. जाऊ दे, मलाच करावं लागणार आहे. हेही करू नका तुम्ही, फक्त पेपर वाचत बसा. सगळे पाठ करा, न्यूज सगळ्या. पहिला फोन मोठ्या जावयांचा, बरोबर ना तुमच्या लाडक्या? छान झालं शिरा नंदू, मस्त. थँक्यू आजी. आईचा फोन. हो का, मी घेते. एक मिनिट, कशाला? समरसाठी आलाय ना, समरच्या फोनवर. मग त्याला रिसीव्ह करू दे, तू कशाला करते? नाही म्हणजे आधीच तुझ्याशी वाजलंय त्यांचं, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. मल्लिका, हॅलो. हॅलो जावे बापू. हा बोला. नमस्कार. कसे आहात सगळे? अगदी आजी वीणबाई कशा आहेत? सगळ्या बऱ्या आहेत? उत्तम. आनंदी कशी आहे आमची? बरी वाटते ना तुमच्या बरोबर? नाही जर अशी ना ती गरम डोक्याची, बाकी काही नाही. आणि सुष्मिता कशी आहे आमची? बरी आहे ना? अहो बघा तुमच्या आदिरासारखीच आहे ती. जरा सांभाळून घ्या तिला. त्रास नाही ना देते तुम्हाला? नाही काही नाही. तुमचं काही काम होतं का? अहो फोन तुमचा माझ्याकडे राहिला. ओह थँक्यू. सॉरी. कशासाठी? अहो ते आईच्या हट्टामुळे तुम्हाला तुमचं सगळं स्केड्यूल चेंज करायला लागतंय ना. इट्स ओके. नाही तसं नाही, पण तुम्हाला असं तुमच्या कामाच्या आड कोणीतरी आलं किंवा काहीतरी झालं तर तुम्ही अस्वस्थ होता ना. ऐका ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आईशी बोलेन ना. ठीक आहे, चालतं एखाद दिवस. नक्की? पण मग तुमचं काम? नाही काम महत्वाचंच आहे, पण अधिक मास देखील महत्वाचा आहे. हो, आपल्या लग्नानंतर आपला पहिला अधिक मास आहे आणि रीतीनुसार सगळे सणवार साजरे व्हायला पाहिजेत. मी काम संपून येतो, डोंट वरी. तुम्ही नक्की येणार आहात? हो, म्हणजे तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटतंय? अरे यार, गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. हो चल ना, उशीर होतोय आपल्याला. रो. हो हो आलो झालो झालो. चल 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 जाऊयात. ए
तुम्ही कुठे चाललात? का आम्ही आधिराच्या माहेरी चाललो. आई अहो असं काय करताय? मम्माने इन्व्हाइट केलंय ना, अधिक मास आहे ना आता. ऐक विसरले मी पण कशी आज पंचायत झालीस. एक काम कर ना रोहन, तू हो ना पुढे, अधिरा येईल नंतर. काय? अहो आई पण का? अरे का काय आज अंशुमनराव समरराव दोघेही येणार आहेत ना जेवायला. एवढं सगळं काम पडलेलं आहे, अनारसे करायचे आहेत. मी तुला म्हणत नाहीये जाऊ नको म्हणून, तू जा माहेरी, थोडी मला कामात मदत कर आणि जा ना प्लीज प्लीज. मंदा जाताना उगाच तिला अडवू नकोस. मी म्हटलं ना तुला झेपत नसेल तर साधं काहीतरी कर. साधं करून कसं चालेल? अहो आज मी तुम्हाला म्हटलं, कोण करणार मग हे सगळं? मला मदत करायला हवी ना थोडी तरी, येणे लवकर उठून. काय तिकडे माहेरचे सगळे लाड होणार आहेत बाबा तुझे अधिरा, पण आता इथे सासरी थोडीच तर मदत करायला हवी नाही ने. तिनं तिची सगळी कामं केलेली आहेत म्हणून ती निघाली आहे. जाऊ दे तिला. उगाच निघताना तिला अडवू नको. स्वतःची 4 कामं तिच्यावर तू ढकलू शकत नाहीस. कोणती कामं केली? सकाळपासून मीच तर होती किचन मध्ये उभी राबतीये. बाबा बाबा ऐका, थांबा, शांत व्हा. मी थांबते ना बाबा. ओके. हं बाळानो, तुम्ही दोघं जा. हे बा, तुम्ही निघा. तुमचा वेळ तुम्हाला मिळायला हवा. आदिरा, तू इथं थांबण्याचा अजिबात विचार करू नकोस. तू एक काम करायला म्हणून थांबशील तर ही 4 कामं तुझ्यावर अजून ढकलून मोकळी होत. तुम्ही शांतपणे जा. बाबा अहो. जा तू जा. ओके फाईन फाईन, आपण जाऊ. ओके चल आलोच. ऐक, आई. हां, कारण असं तुम्हाला कामामध्ये जर कोणी आडकाठी केली तर तुम्ही चिडता, रागवता. म्हणजे